नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सेन्सॉर बोर्डाच्या एकूणच कामाविषयी. सेन्सॉर बोर्ड कशा पद्धतीने चित्रपटांना परवानगी देतं, सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट्स कसे दिले जातात आणि मग कुठल्याही एखाद्या पिक्चरमधल्या एखाद्या सीनवरून, एखाद्या मुद्द्यावरून, एखाद्या कंटेंटवरून, एखाद्या गाण्यावरून, एखाद्या शब्दावरून कसा वाद निर्माण होतो आणि त्यावेळेला मात्र सेन्सॉर बोर्डाची नेमकी भूमिका कशी असते. आणि मग सेन्सॉर बोर्डाचे 3 सदस्य असतील तर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, उरलेले 2 सदस्य यांच्यामध्ये एकवाक्यता असते की नाही, सेन्सॉर बोर्डामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं घडतात कारण मग त्याच्याकडे लक्ष कोण घालतं, हे सगळं होत असताना जे रिजनल सेन्सॉर बोर्ड आहेत हे स्वतःची एक स्वायत्त संस्था बनून राहिलेले आहेत का, यांनी स्वतःची एक वेगळी संस्था निर्माण करून ठेवली आहेत का, मग यांच्या कामावरती कोण लक्ष देणार. मग सेन्सॉर बोर्ड कुठल्याही एका पिक्चरला परवानगी देतं आणि एखाद्या पिक्चरवरून वाद निर्माण झाला तर तो वाद एखाद्या गटाने निर्माण करू नये, प्रेक्षक काय तो निर्णय घेतील अशी प्रकारची भूमिका घेतं. या सगळ्यावरून आज आपण बेधडकमध्ये थेट चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या सगळ्या कामामध्ये सरकारनं हस्तक्षेप करावा का, व्हावा का सरकारचा, याही संदर्भात आपण आज बोलणार आहोत. आणि याचबरोबर सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांमध्ये एकवाक्यता उरलेली नाही आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सेन्सॉर बोर्डाचं महत्त्व कमी होतंय का. ज्या प्रकारचं महत्त्व पूर्वी सेन्सॉर बोर्डाला होतं, एखादा सिनेमा, एखादा डॉक्युमेंटरी किंवा एखादा कुठल्याही प्रकारचा ध्वनिचित्रफित असेल, हे सेन्सॉर बोर्डापर्यंत न्यायची असेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी भरायची, पण ती आज सहजता का निर्माण झालेली आहे याविषयी आपण सखोल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत. हे सगळे विश्लेषण करण्याकरता आपल्यासोबत आहेत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर, आपल्यासोबत चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर आहेत, ते सेन्सॉर बोर्डाबद्दल अधिक आपल्याला स्पष्टपणे सांगतील. आपल्यासोबत सुप्रसिद्ध कवी, लेखक, काही चित्रपटांचे दिग्दर्शक श्रीधर तेळवे देखील आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला सांगतील की दिग्दर्शक म्हणून सेन्सॉर बोर्डकडे आपण जेव्हा जातो त्यावेळेला त्यांची भूमिका नेमकी काय असते, लेखक म्हणून आपण एखादी पटकथा लिहित असताना सेन्सॉर बोर्ड नेमकं कोणत्या शब्दाला आक्षेप घेतं आणि कोणते शब्द सोडून दिल्यानंतर त्याच्यावर वाद निर्माण होतात, हेही आपल्याला ते समजावून सांगतील. आपल्यासोबत पुण्यावरून आहेत दिग्दर्शक सुनील सुखतनकर. ते देखील सेन्सॉर बोर्डाच्या आजच्या निर्णयासंदर्भात आपल्याला कशा पद्धतीची सेन्सॉर बोर्डाची भूमिका असायला पाहिजे आणि सेन्सॉर बोर्डातल्या सदस्यांमध्ये कशी एकवाक्यता असायला हवी, हेही आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण चर्चेला सुरुवात करण्या अगोदर मुळात ज्या सिनेमापासून आजचा हा वाद निर्माण झाला, मेसेंजर ऑफ द गॉड, ज्या बाबा राम रहीम यांच्यावरती खुद्द ते स्वतःच हिरो बनून हा सिनेमा समोर आणतायत, याला आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला. आणि याच लीला सॅमसननी PK सिनेमाच्या बद्दलचं देखील वेगळं विधान केलं होतं. तोही मुद्दा मला चर्चेमध्ये आणायचा आहे. त्या मुद्द्यांवरती सगळ्या पाहुण्यांना विचारायचं देखील आहे. मात्र आज नेमकं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला MSG चित्रपटाच्या संदर्भात. याबद्दल माहिती प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काय म्हटलं आणि जे बाबा राम रहीम या चित्रपटातले मुख्य हिरो आहेत ज्यांच्यावर हा चित्रपट बनला गेलाय, ते काय म्हणतात ते सुरुवातीला ऐकूया. कोई भी नया मेंबर हमने नहीं लगाया है और जिस एक्सटेंशन की सेंसर बोर्ड चेयरपर्सन जो बात कर रही हैं, एक्सटेंशन सभी सेंसर बोर्ड के मेंबर्स को दी गई है. ये एक गवर्नमेंट की पॉलिसी गाइडलाइंस के हिसाब से है और इसमें किसी ने कोई इंटरफेरेंस या कोअर्शन नहीं करा. और अगर जो चेयरपर्सन ऐसा समझती हैं तो सरकार के सामने वो पेश करें कोई चिट्ठी या कोई SMS जहां पर उनको किसी पर दबाव डाला जा रहा है. हम सब प्रेस से कह रहे हैं, आप देखना उसमें हमने कुछ भी गलत कुछ बोला नहीं. ये दिखाया कि कैसे ड्रग माफिया हमारे देश में ड्रग फैलाता है, कैसे हमारा यूथ जो दुनिया का नंबर 1 यूथ है, कैसे वो घुन की तरह उसको एक बीमारी, हेरोइन, चरस, स्मैक, भांग, धतूरा, अफीम, शराब, पता नहीं कौन कौन से नशे उनको खाए जा रहे हैं और हम उसको छुड़ाने के लिए आगे आते हैं. तो कैसे कैसे वो हमारे साथ करते हैं, क्या होता है, वो चीजें हम सामने लेके, और कुछ भी नहीं, किसी धर्म, जात, मजहब के खिलाफ एक शब्द भी उसमें नहीं पाया गया. आपण बघितलं, दोन्ही सरकारची भूमिका आपण ऐकली आणि जे प्रत्यक्ष हिरो ज्यांच्यावर सिनेमा निघाला ते बाबा राम रहीम काय म्हणतात तेही आपण ऐकलं. मला दिलीप ठाकूर सुरुवात तुमच्यापासून करायची आहे की ज्या प्रकारे आपण बघितलं आता हे 2 मुद्दे समोर येतात. सेन्सॉर बोर्डाची भूमिकाच मुळात संशयास्पद निर्माण झालेली आहे सगळ्यामध्ये, असं आता वाटायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीने सेन्सॉरचं काम दिवसेंदिवस होत राहिलेलं आहे आणि आपल्यासमोरची उदाहरणं होत आहेत, तर त्यामुळे मला असं वाटतं की संशयाला खूप जागा आहे. आता कशी आहे, ॲक्च्युली सेन्सॉर बोर्डामध्ये जे मेंबर्स असतात ते समाजातल्या विविध घटकातले असतात. म्हणजे साहित्यिक असेल, पत्रकार असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, एखादा राजकीय कार्यकर्ता असेल, ह्या सगळ्यांचा मिळून हे जे प्राथमिक स्तरावर ज्यावेळेला चित्रपट सेन्सॉर होतो
त्यावेळेला ह्यापैकी चौघांना त्या दिवशी चित्रपट पाहण्याची संधी मिळते. आता त्यावेळेला त्यांनी जे प्रमाणपत्र दिलेलं असतं, म्हणजे आता कसं आहे की सेन्सॉर बोर्ड हे समाजातून आलेल्या घटकांनी जर बनलेलं असेल तर सेन्सॉरने दिलेली जी कट्स आहेत किंवा मान्यता आहेत ते आपण मान्य करायला पाहिजे, ही प्राथमिक गोष्ट झाली. परंतु आता दिवसेंदिवस जे काही होतंय त्याच्यामध्ये असं एक दिसून येते की प्राथमिक फेरीने जे काही मान्य केलेलं आहे त्याला कोणीतरी आक्षेप घेतं आणि वाद निर्माण होतो, किंवा असं दिसून येतं की तिसरीच कोणतरी शक्ती उभी राहते, कुठला तरी संस्था उभी राहते आणि याच्याविरुद्ध आरोप करते किंवा वाद निर्माण करते आणि चित्रपटाला पब्लिसिटी मिळते. त्यामुळे ना हे सगळं जे आहे ते मला आता असं लक्षात येते की सेन्सॉर बोर्डाची भूमिका एका बाजूला राहते, चित्रपटाला पूर्वप्रसिद्धी मिळावी ही एक गोष्ट दुसऱ्या बाजूला राहते, प्रसार माध्यमांची आता जी शक्ती आणि प्रसार एकूण जो वाढलेला आहे त्याचा आपण उपयोग करून घ्यावा अशी एक कुठेतरी मानसिकता याच्यातून एक तयार झालेली आहे का, असा एक असा संशय निर्माण झालेला आहे. तर हे जे आहे हे मला वाटतं बदलत्या परिस्थितीतून हे सगळं निर्माण झालेलं आहे. बदलत्या परिस्थितीतून निर्माण हे सगळं झाल्याचं तुम्ही झालंय असं म्हणताय. मला लक्षात येतं. पण महेश सर, जी बदलती परिस्थिती आपण बघतोय या बदलत्या परिस्थितीमध्ये सेन्सॉर बोर्ड देखील आपल्या भूमिका बदलत राहत आहे, असं एक साधारण संशय येतोय की त्यांच्या गरजेनुसार एखादा चित्रपट चांगला असतो, त्यांच्या म्हणण्यानुसार एखादा चित्रपट वाईट असतो आणि मग त्यांच्याच म्हणण्यानुसार प्रेक्षक ठरवतील तो चित्रपट वाईट असतो. म्हणजे नेमकं सेन्सॉर बोर्डाचं कामच काय असतं की जर अशा भूमिका घेत असतील? मला इथे ती आपली बहिणाबाईंनी लिहिलेली कविता आठवते, अरे संसार संसार. तसा अरे सेन्सॉर सेन्सॉर म्हणावं की काय, असं या एकूण मंडळाचा कारभार गेल्या 20-25 वर्षामध्ये दिवसेंदिवस खाली जाताना आपल्याला दिसतोय. विशेष म्हणजे याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सेन्सॉर बोर्डावर जे कोणी ज्यांची नेमणूक होते, जे लोक नियुक्त केलेले जातात, हे सगळे सरकारच्या माध्यमातून नियुक्त केलेले लोक असतात. त्यामुळे सरकार जेव्हा या लोकांची नियुक्ती करते त्यावेळेस ही सारी मंडळी सरकारच्या जवळची असतात. म्हणजे सरकार नामक जी यंत्रणा आहे ती यंत्रणा जर त्यांनी त्या क्षेत्रातील अभ्यासकांना तिथे संधी दिली, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना जर तिथे संधी दिली तर त्यांच्याकडून असे वादविवाद निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे आतापर्यंतचे जे विवाद झालेत, आता पीके चित्रपटावरून जो वाद झालेला म्हणजे मेसेंजर ऑफ गॉड हा तर मुद्दा आहेच, परंतु पीकेवरून जो वाद सातत्याने चर्चेला गेला त्यामध्ये एक प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला, ते म्हणजे एका विशिष्ट धर्माच्याच विषयी त्यामध्ये जे आक्षेप दाखवले गेले ते का तशा पद्धतीने आहेत आणि त्या संदर्भात लोकांना मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची उत्तरं हवी होती, परंतु ती उत्तर दिली गेली नाहीत. मला असं वाटतं की सेन्सॉर बोर्डामध्ये ट्रान्सपरन्सी असावी. ही ट्रान्सपरन्सी आपल्याला कुठेच दिसत नाही. ते जे काय 3 लोक निर्णय घेतात त्या निर्णयावर संपूर्ण त्या चित्रपटाचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे तिथे आणि याच्या जोडीला राजेंद्र एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे आताच जे नुकतेच जे सेन्सॉर बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी पकडले गेले त्यांनी सेन्सॉर बोर्डाची प्रमाणपत्र पैसे घेऊन कशी विकली जातात याचं एक संपूर्ण रॅकेट समाजासमोर आलंच आणि ते जे वास्तव आहे ते भीषण आहे. म्हणजे जर तुम्ही पैसे द्यायला तयार असाल तर कशाही पद्धतीचं चित्रपट तुम्ही सेन्सॉरकडून संमत करून घेऊ शकता, हे त्यावरून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या एकूणच मंडळाचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व कशावर उभं राहिलेलं आहे याचा विचार आता फक्त सरकारकडून नव्हे तर समाजाकडून सुद्धा झाला पाहिजे. अगदी खरं आहे की सेन्सॉर बोर्डाचं अस्तित्व जे आहे ते कुठल्या मुद्द्यांवरती कुठल्या धोरणांवरती उभं आहे त्याचं खरंच आता परीक्षण करण्याची गरज आलेली आहे. मला तिळवे सर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण एखादी कथा लिहिली, समजा पटकथा लिहिली, एखाद्या चित्रपटाचं त्या पटकथेनुसार दिग्दर्शन करत आपण पुढे गेलो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला जो मुद्दा ठामपणे समाजासमोर मांडायचा आहे, कधी कधी त्यालाच सेन्सॉर बोर्ड कात्री लावतं, कधी कधी तो मुद्दा गौण आहे या चित्रपटाचं लागू नाही असंही म्हणतं. अशा वेळेला सेन्सॉर बोर्ड खरंच आपली प्रामाणिकता समोर ठेवून काम करताना दिसतं? नाही, या बाबतीत ना तुमच्या समोर बसणारा व्यक्ती कोण आहे त्यावर बरंचसं ठरत असतं. आज अवस्था अशी झालेली आहे चित्रपट सृष्टीमध्ये सेन्सॉर स्पेशालिस्ट चक्क वावरत असतात. त्यांना तुम्ही पैसे द्यायचे आणि तुमचा चित्रपट हवा तसा सेन्सॉर करून घ्यायचा. इथंपर्यंत ती मजल गेलेली आहे आणि एवढं व्यापारीकरण झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं व्यापारीकरण झालंय. तसं चित्रपटात आता सेन्सॉरचे पण स्पेशालिस्ट आहे आणि त्या स्पेशालिस्ट लोकांना आम्ही एक विशिष्ट रक्कम देतो आणि त्यांच्यावर ही जबाबदारी टाकतो.
अच्छा. ही वस्तुस्थिती. मग त्यानंतर पुढे जेव्हा दिग्दर्शकाला बोलवलं जातं किंवा लेखकाला बोलवलं जातं तेव्हा काही वेळेला आक्षेप घेतले जातात, काही वेळेला घेतले जात नाहीत. आणि अनेकदा आपल्या दृष्टीनं जे महत्वाचं असतं ते त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं नसतं. आणि यामध्ये अनेकदा मग सत्तेवर असणारा सरकारी पक्ष त्याची आयडियोलॉजी ही बॅकड्रॉपला काम करत असते, ही वस्तुस्थिती. म्हणजे शर्मिला टॉगर ही सेक्युलरिस्ट असल्यामुळेच काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये ती अध्यक्ष बनले. तर ह्या गोष्टी आपोआपच सरकारची आयडियोलॉजी, त्या आयडियोलॉजीशी निगडीत असणाऱ्या विचार प्रणालीची माणसं, मग ती कलावंत असोत किंवा आणखीन कुठल्या क्षेत्रातील असोत, तशीच निवडली जातात. आणि मग वाद निर्माण होतात. आता काही दिवसापूर्वी, वर्षापूर्वी काय झेंड्याबद्दल वाद झाला मराठीत. तर जो रिजनल सेन्सॉरशिपचा मुद्दा आला आणि म्हणजे त्या बाबतीत स्मिता ठाकरेंनी लिहावं, एक वर्तमानपत्रात त्यांनी लेख लिहिला होता. हा विरोधाभास होता, पण अशा प्रकारचे विरोधाभास या चित्रपटसृष्टीत नेहमीच घडत असतात. त्यामुळे लिहिताना काही आपण विचार करूच नये. म्हणजे आमची एक साधारण कलावंतांची एक सृजनशीलता म्हणून त्यांनी बेधडक लिहावं. नंतर सेन्सॉर जेव्हा समोर काही प्रश्न उपस्थित करेल त्याला काय उत्तरं द्यायची ती त्या त्या लेखकाच्या आणि दिग्दर्शकाची स्ट्रॅटेजी असते. म्हणजे चतुरपणे तुम्ही उत्तर देता का त्या सगळ्याला? त्याला पर्यायच नसतो, कारण समोर कोण बसलंय, तो कोण आहे, तुम्ही ट्रान्सपरंटली गोष्टी सांगू शकता. म्हणजे मला एका प्रख्यात दिग्दर्शकाबद्दल माहिती आहे की तो मुद्दाम ऍडिशनल दृश्य टाकायचा आणि 10 दृश्य टाकली की सेन्सॉर 1-2 सँक्शन करून द्यायचंच, काटणार तरी किती. आणि मग ही स्ट्रॅटेजी असायची की 10 म्हणजे 2 दृश्य ठेवायचे असतील तर 10 चित्रित करा, आपोआपच 8 कट होतील आणि 2 जी हवी आहेत ती मिळतील. म्हणजे हे सगळं स्ट्रॅटेजिकली काम आहे आणि हे दोन्ही बाजूने चाललेलं असतं. त्यांनाही कळतं, आपल्यालाही कळतं आणि सगळ्यांना कळूनही सेन्सॉर मग पीके निघायचा तसा निघत असतो आणि मेसेंजर ऑफ गॉड अडवायचा असतो तर अडवायचा असतो. बरोबर आहे. म्हणजे लेखकाची भूमिका बेधडक असायला पाहिजे असं तुम्ही. नक्की लिहिताना आणि दिग्दर्शन करताना अजिबात या संदर्भात सृजनशीलतेला मारता कामा नये. आपण हवं ते शूट करावं आणि नंतर सेन्सॉर काय सांगेल त्याप्रमाणे हिशेब किताब मांडून तुम्ही स्ट्रॅटेजिकली मग आपली फिल्म काढावी तिथून. हरकत नाही, आपण म्हणूनच बेधडक चर्चा करतो याच सगळ्या मुद्द्यावरती. सुनील सुकटणकर आपल्यासोबत आहेत. सुनील सुकटणकर, जसं आता श्रीधर त्रिवेदी म्हणाले की बेधडकपणे आपण सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत, पण सेन्सॉर बोर्डापुढे आपण जितके बेधडक जाऊ तितका जास्त फटका आपल्या चित्रपटाला बसण्याची शक्यता प्रोड्युसर्सला असते. म्हणून त्या दिग्दर्शकाला प्रोड्युसर थांबवण्याचा देखील प्रयत्न काही वेळेला करत असतो. अशा पार्श्वभूमीवरती कलावंत म्हणून सेन्सॉर बोर्डाला आपण आपलं म्हणणं किती ठामपणे सांगितलं पाहिजे, भले त्यांचा कितीही दबाव आपल्यावर येत असला तरी? मला काय वाटतं खरंच की मुळात माझी वैयक्तिक जर भूमिका विचाराल तर खरंच कुठल्याही समाजामध्ये सेन्सॉर बोर्ड असूच नाही असं मला वाटतं. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती अगदी माझा प्रामाणिकपणे पूर्ण विश्वास आहे आणि स्वातंत्र्य ही गोष्टच अशी टक्केवारीवर मोजता येत नाही की इतके टक्के स्वातंत्र्य घ्यावं का तितके टक्के घ्यावं. ते पूर्ण असलं पाहिजे स्वातंत्र्य. आणि याचबरोबरीने कलावंतांच्या बाजूनी सुद्धा मी असं म्हणेन की कलावंतांनी सुद्धा स्वातंत्र्य मानताना विवेक, सहिष्णुता आणि बंधुता ही स्वतःची जबाबदारी मानली पाहिजे. आणि आता या सगळ्याच गोष्टी या सापेक्ष आहेत हे मला समजतंय की एक माणूस ज्याला विवेक म्हणेल त्याला दुसरा माणूस विवेक म्हणेलच असं नाही. पण हेही मला कळतंय की त्यामुळेच बेधडकपणे आपलं म्हणणं हे आपल्या कन्व्हिक्शननी, आपल्या सामर्थ्याने मांडण्याचा प्रयत्न 100% केलाच पाहिजे असं मला वाटतं. पण त्याचबरोबर असं आहे की आता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी या काही यंत्रणा आपणच लोकशाही व्यवस्थेने तयार केलेल्या आहेत आणि हे आपल्याला लक्षात येतं की चित्रपट ही कला ही खूप परिणामकारक आहे आणि ती समाजावरती खूप सखोलपणे परिणाम करते, प्रक्षोभकही होऊ शकते. आणि यामुळे बनवणाऱ्यांवरती ही जबाबदारी आहे असं मला वाटतं की ती प्रक्षोभक होणार आहे का आणि आपण जे मांडतो आहोत ते त्याची पूर्ण जबाबदारी आपण स्वीकारूनच ते मांडावं, ही त्यांची जबाबदारीची गोष्ट आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये एक धोका जो आता थोडासा सुरुवातीच्या बोलण्यामध्ये आला तो असा आहे की ही जी यंत्रणा आपण उभी करतो आहोत त्यात आपण सगळ्या समाजाने असं गृहीत धरलेलं आहे की या यंत्रणेमध्ये जी माणसं सदस्य म्हणून नेमली जातील ही निपक्षपाती असतील, ती प्रगल्भ असतील, विषयातली तज्ज्ञ असतील. प्रत्येक चित्रपटातला प्रत्येक विषय हा त्यांच्या तज्ञतेचा असेल असं नव्हे, पण एकूण समाजाच्या सगळ्या सामाजिकतेचा, राजकीयतेचा या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास असलेली अशी अनुभवी माणसं तिथे असावीत अशी अपेक्षा आहे. आमचा वैयक्तिक अनुभव चित्रपट निर्मितीचा जो गेल्या अनेक वर्षांचा आहे त्यात जर पाहायला गेलं ना तर टक्केवारीने जर पाहायला गेलं तर खूप वेळा चांगला अनुभव आहे. 2-3च वेळेला आम्हाला थोडासा वाईट अनुभव आला आणि तोही भ्रष्टाचाराचा आला नाही तर अप्रगल्भतेचा आला.
आणि चुकीच्या कारणांसाठी चित्रपटाला प्रश्न विचारले गेले आणि काही वेळेला त्याच्यासाठी आम्हाला वाद मात्र घालावा लागला, असा माझा अनुभव आहे. बरोबर आहे की चुकीच्या कारणासाठी वाद घालावा लागला, हा तुमचा त्यातला अनुभव आहे. मात्र आणखी काही वादाचे मुद्दे या संदर्भातले आहेत. जसं मगाशी पीकेचा मुद्दा सर उपस्थित झाला, तर पीकेच्या मुद्द्यावरनं मला जे आठवतं, जे लीला सॅमसननी वाद घातलेला होता, कदाचित तुम्ही सगळे मला अधिक त्याच्यात भर सगळ्या घालाल. पीकेच्या सिनेमामध्ये जो सरांनी मुद्दा सांगितला की एक वादग्रस्त मुद्दा, त्याची चर्चा झाली, पीके पहावाकडे देशभर जोरदार गोंधळ झाला, आंदोलन झाली, चित्रपटगृहाची तोडफोड झाली. अशा वेळेला लीला सॅमसन म्हणतात की ज्या गटाला तो आक्षेपार्ह वाटतोय त्यांनी तो चित्रपट बघू नये. आणि मग मेसेंजर ऑफ द गॉडमध्ये त्यांना असं काही आक्षेपार्ह वाटलं की त्यांनी सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट द्यायचं नाकारलं. हा नेमका वाद काय? मला वाटतं की याबद्दल आज जो राजीनामा दिला आहे, मला वाटतं याबद्दलच्या ना बऱ्याचशा गोष्टी बाहेर यायला थोडासा वेळ लागेल. म्हणजे ह्याच्या पाठीमागे काहीतरी, म्हणजे पडद्याआड काहीतरी घडले. आणि दुसरं मला अशी शक्यता वाटते की आता नवं सरकार आलेलं आहे, 7 महिने झाले, म्हणजे केंद्रातल्या सरकारबद्दल म्हणतो मी. आणि माझ्या माहितीप्रमाणे एक यादी अशी गेलेली आहे की सेन्सॉर बोर्डावर आता नवी कोण लोक घ्यावे. तर मला असं वाटतं हे जे स्थित्यंतर होणार आहे किंवा हे बदल होणार आहे, ह्या बदलाच्या ही बदलाची कुठेतरी सुरुवात आहे. पण माणसं नेमताना ती प्रगल्भ असावी हे मात्र खरं. पण आता होतं काय की बऱ्याचदा असं होतं की सिनेमा नुसतीच पाहण्याची हौस असणारे एक सेन्सॉर बोर्डावर नेमले जातात, किंवा ह्याच्या ओळखीचं आहे, त्याच्या ओळखीचं आहे, कोणीतरी राजकीय कार्यकर्ता आहे, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे. मग ते आपापल्या क्षेत्रामध्ये बिझी असतात. मग त्या कसं असतं की त्या दिवशी मग सकाळी फोन येणार की अरे आज दुपारी 3 वाजता इरॉसला, म्हणजे जनरली इरॉस मिनीमध्ये हे सेन्सॉरचे शो होतात किंवा लिबर्टी मिनीमध्ये होतात. मग अरे आज इकडे शो आहे, मग तो माणूस म्हणणार ठीक आहे आज मला वेळ नाही. मग अशा वेळेला त्या दिवशीचे लोक येणार, त्याला त्या विषयातलंच कळायला पाहिजे ना. असला झेंडाचा आवाज असेल तर त्याला राजकारणातली माहिती पाहिजे. हे जे वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येतात, आता तर खरं सेन्सॉरची जबाबदारी वाढलेली आहे. कारण आता आपल्याकडे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये अनेक विषयांवरचे चित्रपट येतात. मग नुसती चित्रपटाचीच माहिती पाहिजे असं नाही, तर त्या विषयातली सुद्धा माहिती पाहिजे. बरोबर. मग अशी माहिती असणारे लोक तुम्ही नेमणार आहात का? आणखीन एक सांगतो मी की काही वर्षापूर्वी मी एक अशा ह्या विषयासंदर्भात जेव्हा मी मागोवा घेतला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 1952 साली जे सेन्सॉरचे नियम झाले होते तेच अनेक वर्ष फॉलो होते की समाज बदलला, सिनेमा बदलला, प्रेक्षक बदलला, सिनेमा दाखवण्याच्या पद्धती बदलल्या, परंतु नियम मात्र 1952 सालातलेच होते. मग असं कसं होईल? 1952 साली म्हणजे स्वातंत्र्य मिळून, म्हणजे नुकतंच आपण एक सगळं स्वप्नाची दुनिया होती वगैरे सगळं ठीक आहे, परंतु आज समाज पुढे गेला. आणखीन एका माणसाचं उदाहरण या निमित्ताने द्यावंसं वाटतं, देवानंद. देवानंदचे नंतरच्या काळातले जे चित्रपट काढले त्याच्याविषयी आक्षेप असेलच, म्हणजे समीक्षकांना आवडले नाही, प्रेक्षकांना आवडले नाही, हे सगळं ठीक आहे. पण देवानंदने सेन्सॉर नावाचा एक सिनेमा काढलेला आहे, फार कमी जणांना माहिती असेल. आता हा सेन्सॉर नावाचा सिनेमा त्याने काय काढला, तर त्याच्यात देवानंदबद्दल खूप काही सांगतात, पण माझ्या मते देवानंद हा दिग्दर्शक म्हणून आहे ना, हा अमेरिकन कल्चरच्या जवळ जाणारा होता. म्हणजे अमेरिकेमध्ये जी संस्कृती आहे किंवा युरोपमध्ये जी आहे, असं जे काय आहे ते आपल्या चित्रपटातून मांडावं, असं देवानंदचं एक हेरापन्ना नंतरची जी वाटचाल जर आपण बघितली तर ते दिसतं. आणि त्याचा सेन्सॉरशी नेहमी वाद व्हायचा. तो काहीतरी असा भन्नाट दाखवायचा. तिकडे जो फॉरेनला पिक्चर पाहून यायचा तो आपला हिंदी सिनेमा दाखवायचा प्रयत्न करायचा. मग तो गँगस्टर सिनेमा असेल, प्यार का तराना असेल, आणि मग सेन्सॉरशी वाद व्हायचा. त्या वादावर शेवटी त्यांनी सेन्सॉर नावाचा सिनेमा काढला. बरोबर आहे. महेश सर, ब्रेक घ्यायचा, म्हणून ब्रेकपूर्वी मला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण पीके आणि MSGचं उदाहरण पाहिलं, हा सेन्सॉर बोर्डातल्या सदस्यांचा दुटप्पीपणा नाहीये? एका चित्रपटाला एक न्याय द्यायचा, नक्कीच दुटप्पीपणा आहे. आणि इथे काय आपल्याला लक्षात येतं की हम करे सो कायदा, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करणार, आम्हाला जी गोष्ट योग्य वाटते ते आम्ही करणार, परंतु त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण जर द्यायला सांगितलं तर मग स्पष्टीकरण का देत नाही तुम्ही? म्हणजे जेव्हा हे बघा, निर्णय घेण्याबद्दल आपल्याला कुठल्याही बाबतीत आक्षेप असू नये, किंवा सेन्सॉर बोर्डाकडे जर अधिकार आहेत तर त्यांनी ते आपले अधिकार वापरले पाहिजेत, त्याचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. परंतु तुम्ही ही अशी गोष्ट का केली, जर हे आम्ही आमच्या एखाद्या मंत्र्याला विचारू शकतो किंवा एखाद्या IAS अधिकाऱ्याला विचारू शकतो की हा निर्णय तुम्ही असा का घेतला, तर ते स्वातंत्र्य सर्वसामान्य माणसाला सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाला जाब विचारण्यासाठी असलं पाहिजे, अशी माझी एक प्रामाणिक इथे भावना आहे. आणि ती जर तुम्हाला पूर्ण करता येत नसेल तर तुम्ही पूर्ण न करता तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून पळता आणि आपलं म्हणजे हौतात्म्य साजरं करता की काय, अशी शंका मला या सॅमसन मॅडमच्या निर्णयाकडे बघितल्यानंतर येते.
बरोबर, आपल्याला आणखी काही मुद्दे चर्चेला घ्यायचे आहेत. रिजनल सेन्सॉर बोर्ड जे आहेत त्यांच्या देखील वेगवेगळ्या भूमिका समोर येताना दिसतात. ते वेगवेगळे निर्णय घेताना काही वादात सापडलेले दिसतात. त्या असतील किंवा अनेकांनी ऋषिकेश मुखर्जी सारख्या बड्या माणसाने देखील सेन्सॉर बोर्डाचं अध्यक्षपद याच केवळ दबावाच्या पोटी येणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळे नाकारलेलं होतं. मग अशा माणसांच्या वाट्याला जर हे दुःख आलं असेल तर मग सर्वसामान्य दिग्दर्शकाच्या वाट्याला काय नेहमी दुःख येत असतील, ही चर्चा करायची. ब्रेक नंतर भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण सेन्सॉर बोर्डाच्या प्रत्येक गोष्टीविषयी बोलतोय. आता या भागात मला सेन्सॉर बोर्डाचे इतर काही किस्से गेल्या काही काळातले विचारायचे आहेत की सेन्सॉर बोर्ड कसं वादग्रस्त प्रत्येक वेळेला ठरलं. महेश सर, काय वेगळे किस्से सांगाल या सेन्सॉर बोर्डाबद्दल? नाही, भरपूर किस्से आहेत. मुळातच आपण सेन्सॉर बोर्डाच्या उगमाकडे जर गेलो तर 2500 वर्षापूर्वी रोमन संस्कृतीमधला तो 6वा राजा होता, त्याने पहिल्यांदा सेन्सॉर बोर्ड, सेन्सॉर म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, निवडणूक प्रक्रिया असेल, या सगळ्या याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 मॅजिस्ट्रेट नेमले होते. ते पहिले, जगातले पहिले पहिलं सेन्सॉर बोर्ड त्याला म्हणता येईल, सेन्सस त्याला म्हणायचे त्यावेळेस. तर तेव्हापासून जे हे सेन्सॉर बोर्ड वादात सापडलेलं आहे ते आत्तापर्यंत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉर बोर्डाचे अनेक मान्यवर सदस्य सुद्धा होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये शांता शेळके, ज्येष्ठ कवयित्री, यांचा आपल्याला समावेश करता येईल. मुळामध्ये शांताबाई जेव्हा सेन्सॉर बोर्डावर अधिकारी होत्या त्यावेळेसच दादा कोंडकेंचे द्वया अर्थाचे जे डायलॉग्स होते ते प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये गाजत होते आणि त्या सुमारास शांताबाई आणि दादा कोंडके याच्यामधले जे वाद रंगले होते ते वाद संपूर्ण महाराष्ट्राने त्यावेळेस अनुभवले. त्यानंतरच्या काळात सुद्धा अनेकदा म्हणजे सेन्सॉर बोर्डाचा जो आक्षेप असायचा त्या आक्षेपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे दिग्दर्शक किंवा लेखक यांनी सातत्याने आपली भूमिका मांडलेली आहे. परंतु इथे सतत एक प्रश्न येतो, म्हणजे राजेंद्र, आपण दोन्ही पक्षांचा इथे विचार केला पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जी गोष्ट आहे किंवा जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा विचार करत असताना आपल्याला सेन्सॉर बोर्डात बसलेल्या सदस्यांना त्याबद्दल काय वाटतं किंवा त्यांचं आकलन नेमकं काय आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. त्यामुळे आता लीला सॅमसन एकीकडे पीकेसाठी एक वेगळा न्याय लावतात आणि मेसेंजर ऑफ गॉडला वेगळा न्याय लावतात. तर याच्या मागची भूमिका काय आहे, त्या भूमिकेची चर्चा त्या व्यक्तीनेच केली पाहिजे. म्हणजे जशी शांताबाईंनी केली होती, शांताबाई शेळके यांनी दादा कोंडकेच्या संवादावर त्यांना काय आक्षेप वाढले हे समाजासमोर येऊन जाहीर केलं होतं. तसंच जर सॅमसन यांनी जर केलं असतं तर कदाचित हा जो वाद आहे याला तात्विक वळण लागलं असतं किंवा त्याच्यावर तात्विक चर्चा होऊ शकली. अगदी खरं आहे की तात्विक चर्चा ही सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयासंदर्भात किंवा त्यांना जे आक्षेप असतील त्याच्यावरती झाली पाहिजे. दिलीप ठाकूर, तुमच्याकडे काय वेगळे आधीचे प्रकार घडलेले असेल जे किस्से असतील? कसं आहे माहिती आहे, आपण सिनेमाच्या म्हणजे हिंदी सिनेमाच्या सेन्सॉरचा जर विचार केला तर BR इशारा यांच्या काळातलं सेन्सॉर बोर्डाचे वाद वेगळे, म्हणजे चेतना सिनेमा वगैरे, आणीबाणीतलं सेन्सॉरशिप वेगळी, ते वाद वेगळे, देवानंदचे वाद वेगळे आणि इतर वेळेला जे काही चित्रपटांसंदर्भात वाद होतात ते वेगळे. पण मी एक सबसे बडा रुपया नावाचा एक सिनेमा आलेला आहे, सरांना त्यांचा होता, त्याच्यामध्ये विनोद मेहरा, मौसमी चटर्जी आणि मेहमूद. तर त्यावेळेला गंमत काय झाली माहिती आहे, पिक्चर पहिला सेन्सॉर झाला आणि नंतर त्या ट्रेलर सेन्सॉरसाठी गेला. तो सिनेमामध्ये जो डायलॉग सेन्सॉरने मान्य केला होता तो ट्रेलरमध्ये पकडला. हा विनोदच आहे ना. जर संपूर्ण म्हणजे त्यावेळेला सेन्सॉरचे जे सदस्य असतील ते वेगळे असतील, पण अशा पद्धतीचे काही गोष्टी करतात. आता ज्यावेळेला BR इशारांचे ज्या वाद व्हायचे तर BR इशारांचं त्या म्हणजे आज जे महेश भट मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीचे सिनेमे आणले म्हणजे बोल्ड विषय, ते BR इशारांनी 70च्या दशकामध्ये आणले आणि त्या 70च्या दशकामध्ये अशा पद्धतीचे विषय हे म्हणजे प्रचंड धक्कादायक असायचं की अरे असं हे समाजामध्ये काही घडतं किंवा घडत, म्हणजे इशारांचं असं म्हणणं असायचं की लाखात एक प्रकरण घडतं ते तर मी सिनेमात आणतो आणि मग त्यावरनं सेन्सॉरशी वाद व्हायचे. मग त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की इशारांच्या सिनेमाची बऱ्याचदा जी हिरोईन असायची ती रेहाना सुलतान असायची. खरं नाव तिचं रेहाना सुलताना होतं. तर त्याला असा किस्सा प्रसिद्ध झाला की BR इशारा यांनी तो सुलतानामधला जो A आहे ना शेवटचा, तो सेन्सॉरला दिला आणि सेन्सॉर इशारांच्या प्रत्येक सिनेमाला A सर्टिफिकेट द्यायचं. पण 70च्या दशकामध्ये ज्या वेळेला फक्त प्रौढांसाठी किंवा ॲडल्ट सिनेमा असं जेव्हा म्हटलं जायचं त्यावेळेला एक प्रकारचं कुतूल वाढायचं, म्हणजे सेन्सॉरशी वाद व्हायचे. परंतु त्यावेळचा जो ऑडियन्स असायचा त्याला असं वाटायचं की या चित्रपटामध्ये काहीतरी वेगळं मांडलं की काय, मग A सर्टिफिकेट मिळावं असं सुद्धा
काही जणांना वाटायचं. मग ते त्यामध्ये फिरोज चोनय असेल वगैरे जे त्या कॅटेगरीतले जे दिग्दर्शक होते, तर त्यावेळेला ते प्रकरणं खूप गाजली. आणीबाणीमधली सेन्सॉरशिप आहे ना, हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे. म्हणजे किस्सा कुर्सी का सिनेमा जो आहे, आंधी आहे, म्हणजे आंधी सामना हे सेन्सॉर झालेले चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा ते चित्रपटगृहातून काढून घेतले गेले आणि पुन्हा ते सेन्सॉर गेले. किंवा अजून एक सिनेमा आलेला आयश जोरनी बांगलादेश युद्ध आपण जिंकलं, त्याच्यावर एक सिनेमा बनवलेला आणि सिनेमा रिलीज झाला जय बांगलादेश नावाने. सेन्सॉरने तो पुन्हा सिनेमा मागे घेतला आणि त्या सिनेमाचं नाव ठेवलं आगे बढो आणि मग ते हे केलं. म्हणजे असे किस्से, असे अनेक प्रकार सगळे त्याच्या बाबतीतले आहेत. खूप आपल्याला सांगू शकतो घेता येतील. पण मला तिकडे सर हा मुद्दा पुढे नेऊन विचारायचा की आजचा मेसेंजर ऑफ गॉड असेल किंवा यासारखे आधीचे काही चित्रपट असतील, ह्याचं जर कंपॅरिझन केलं तर सेन्सॉर बोर्डाने खरंच आपली बुद्धी प्रामाणिकता लबवूया ते तिथं कामाला लावली आणि त्याला सेन्सॉर केलं. आपल्याला खरंच एक त्रयस्थ बुद्धीतनं ते पाहायचं, त्रयस्थ नजरेतनं बघायचं आणि लोकांसमोर तो चित्रपट द्यायचा आहे, अशा नजरेतनं केलं की आपल्याला वाटतंय म्हणून काय केलं. नाही, या बाबतीत जनरली सेन्सॉरला काही मला असं वाटतं एथिक्स घालून देण्यात आली होत असलं पाहिजे असं मला वाटतं. सुनीलजी येतो तुमच्याकडे, सुनीलजी येतो. आणि जे ठरवलेलं आहे सरकारनं ऑलरेडी एक अभ्यासक्रम दिलेला आहे, म्हणजे 52चा ऍक्ट हा अभ्यासक्रम आहे. त्याच्या आधी सुद्धा इंग्रजाने एक अभ्यासक्रम आखून दिला होता आणि मी आत्ताच म्हणू इच्छितो की त्या काळात जे कीचक वधाविषयी जो वाद झाला नाटकात, तो आणि आत्ताचा मेसेंजर ऑफ गॉड याबद्दल चाललेला वाद हा फार वेगळा नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम तेच आहेत आणि कुठल्याही सत्तेला आव्हान देणारं काही निर्माण होतंय असं वाटलं की ती सत्ता तो दबाव निर्माण करायला बघते. तर जे त्या काळात होतं तेच आता सुद्धा आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. मी जरा श्रीधर तुम्हाला करेक्ट करू इच्छितो, कारण कीचक वधाचा जो मुद्दा होता त्यावेळेस कीचक वधाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न झालेला होता आणि ते मेसेंजर ऑफ गॉड मध्ये हे जे संत महाराज आहेत यांनी स्वतःच अभिनय करून जो सिनेमा बनवलाय याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं, आपण तो सिनेमा बघितला नाही, तर त्यांनी सांगितलंय की मी ड्रग आणि इतर ज्या गोष्टी व्यसनांच्या आहेत त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी हा सिनेमा काढलेला आहे. आणि लीला सॅमसन यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या सिनेमामध्ये त्यांनी काही चमत्कार दाखवलेले होते, त्यामुळे त्याला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र दिलं जाऊ नये असं माझं मत होतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कीचकवध आणि याचा थोडासा वेगळा संदर्भ आहे म्हणून मी तुम्हाला तो वाद आता मुळात कसा आहे की जे चमत्कार दाखवलेले आहेत ते ह्या पंथाचे चमत्कार आहेत का, त्यांनी म्हणताना असं म्हटलं की ह्या अंधश्रद्धांना उत्तेजन देणार आहे. आता अंधश्रद्धांना उत्तेजन देणार आहे तर माझं म्हणणं असं की सेन्सॉर बोर्डाने ते प्रसंग काटावेत. संपूर्ण सिनेमा कसा काय नाकारला जाऊ शकतो हा मुद्दा आहे. बरोबर, संपूर्ण सिनेमा कसा काय नाकारायचा हाच खरा नाकारायचा. तुमचा ऑब्जेक्शन जर का त्या प्रसंगांना आहे तसे, म्हणजे तो माऊथ ऑर्गन वाजवतो आणि सगळे धडाधड पडतात असे एक दृश्य आहे त्यामध्ये. आता हे कसं आहे खरं सांगायचं तर रजनीकांत स्टाईल प्रेझेंटेशन आहे आणि एखाद्या नाही मुद्दा कुठे येतोय सांगतो की रजनीकांत हा जेव्हा करतो तेव्हा तो सुपरस्टार म्हणूनच करत असतो. इथं एक आध्यात्मिक किंवा धार्मिक पुरुष अशा प्रकारचे चमत्कार दाखवतो तेव्हा त्याला डायमेन्शन वेगळी मिळते. बरोबर, म्हणजे त्यांचा मुद्दा आहे तो हा आहे की तुम्हाला म्हणजे हेच मिरॅकल्स रजनीकांतचे सँक्शन केलेले आहेत किंवा सगळ्या हिंदी चित्रपटात जे होतं तेच आहे. सगळे आपले हिरो अनेकदा ड्रग विरोधात लढतच असतात. रजनीकांत सिगरेट पितो ते स्टाईलच स्टाईल असते, पण आध्यात्मिक धार्मिक पुरुष जेव्हा हे करतो तेव्हा तो मिरॅकल होतं, ते चमत्कार होतं. बरोबर, म्हणजे मुद्दा समजा ह्या चित्रपटामध्ये हा हिरो नसता, कुठला तरी एक सामान्य अजय देवगण असता तर हा चित्रपट आरामात सेन्सॉर मधून सुटला असता. प्रॉब्लेम कुठं झालाय की ज्यानं काम केलंय त्या व्यक्तीची जी पार्श्वभूमी आहे त्यातून समाजाला वेगळा मेसेज जातोय आणि यातून काही राजकीय पक्षांची अडचण निर्माण होऊ शकते म्हणून हा सगळा वाद इथे. पीके बद्दल पण हेच सांगायचं आहे की आमिर खान आहे तो हिरोच आहे आणि त्यात तो एलियन्स आहे आणि तो तुमच्या चुका दाखवतो. किंवा राजकुमार हिरानीची स्ट्रॅटेजीच होती की धर्मावर आघात करायचा आहे पण सेन्सॉरच्या कचाट्यात सापडायचं नाही, तर तो कुठल्या धर्माचं दाखवूच नका हिरो, सरळ म्हणून पडद्यावर सगळं आणण्याचा प्रयत्न सेन्सॉरच्या तडाख्यातून सुटलात, कारण जो कॉमेंट करतोय तो माणूस इथला नाहीच आहे. असे सगळे प्रसंग घेत असताना सेन्सॉर बोर्डानं खरंच सद्विवेक बुद्धी कामाला ठेवून इथे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, पण ती उरली आहे का? आणि ती नसेल तर मग ए सर्टिफिकेट असेल, यू सर्टिफिकेट असेल, याबद्दल सेन्सॉर बोर्ड देत असताना विचार कसं करतं? पण ते सुलतानामधलं ए निघून जातं त्याचं ए सर्टिफिकेट होतं का? हाही मुद्दा दिलीप ठाकरेंनी जो उपस्थित केला त्याविषयी बोलायचं आहे ब्रेक नंतर.
नंतर स्वागत. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. शेवटचे काही मिनिटं आपल्याकडे आहेत. सगळ्या पाहुण्यांना विचारायचं आहे. सुनील सुक्तनकर, मला सुरुवात तुमच्यापासून करायची आहे, कारण ज्या प्रकारे आपण बघतोय की जे सर्टिफिकेशन केलं जातं एखाद्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडनं, ए सर्टिफिकेट असेल, यू असेल किंवा रिजनल सेन्सॉर बोर्ड देखील आता बऱ्याच ताकदवर असे समोर येताना दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकताच जो वाद कर्नाटकाच्या रिजनल बोर्डाचा देखील आला होता, गाली बीजा नावाचा सिनेमा होता, याच्यावरून ते वादळ अजूनही कर्नाटकात सुरू आहे. बस रिजनल बोर्ड हे स्वतःचे वेगळे नियम लावून काहीतरी निकष लावून चित्रपटाचं सर्टिफिकेशन करतायत. नेमके निकष काय असले पाहिजे? सर्टिफिकेट द्यायचं असेल तर त्यातला जो वाद आहे तो एखाद्या घटकासंदर्भात असू शकतो, मात्र लेखकांनी अमुक करावं, लेखकांनी तमुक कंटेंट बदलून टाकावं, हे तरी काम सेन्सॉर बोर्डाचं असणार नाही असं मला वाटतं. बरोबर. ऍक्च्युली कर्नाटकचा उल्लेख तुम्ही फार महत्वाचा केला, कारण तो तर मला फार दुर्दैवी अशा अर्थाने वाटतो की तिथला तर आक्षेप जो माझ्या वाचनात आला तो असा होता की तुमचा चित्रपट हा अर्थहीन आहे असं म्हणून त्यांनी त्या चित्रपटाला सर्टिफिकेट नाकारलं. तर तो अर्थहीन असणं ही इतकी सापेक्ष गोष्ट आहे आणि ते ठरवणं हे सेन्सॉर बोर्डाचं कामच नाही आहे. मला असं वाटतं की अनेकदा धार्मिक, राजकीय किंवा हिंसात्मक किंवा अश्लीलता अशा वेगवेगळ्या विषयांवरती या चित्रपटांना आक्षेप घेतले जातात. तर मला अगदी थोडक्यात एक दोन अनुभव आमचे स्वतःचे सांगावेसे वाटतात की आम्ही नर्मदा बचाव आंदोलनाच्या बद्दलचा एक चित्रपट, लघुपट केला होता आणि त्यात आदिवासींची बाजू खूप मांडायचा प्रयत्न केलेला होता आणि अत्यंत आदराने सेन्सॉरनी तो त्याला सर्टिफिकेट देऊन संमत केला. आणि नंतर जेव्हा तो दूरदर्शनवर दाखवला गेला तेव्हा लोकसभेमध्ये असा प्रश्न विचारला गेला की अशा विकासविरोधी लघुपट सरकार स्वतः का दाखवते. तर तेव्हाच्या प्रसारण मंत्र्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि बघितलं की त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट दिलेलं आहे ना, आणि मग त्यांनी अशी मांडणी केली की जर देशाच्या सेन्सॉरनी हा चित्रपट पास केलेला आहे तर तो दूरदर्शनवर दाखवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि त्याला अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही कुणी विचारू शकत नाही. पण याच्या उलट तुम्ही जसं म्हणता तसं की हे जे ऍडल्ट सर्टिफिकेट आहे किंवा या सगळ्या सापेक्ष गोष्टींचा जो पुनर्बोध करायला पाहिजे ना, तिथे मूल्यात्मक गोंधळ खूप होतो. म्हणजे आमच्याच देवराई चित्रपटाच्या वेळेला मला असं आठवतंय की त्याच्यामध्ये स्किझोफ्रेनियाच्या पेशंटच्या तोंडी एक शिवी होती जी जातीय वाचक नव्हती, महिलांना अन्यायकारक नव्हती, अशा प्रकारची शिवी. आणि ती आम्ही यासाठी घातली होती की स्किझोफ्रेनियाचा पेशंट अशा प्रकारची शिवी देतो तेव्हाच कुटुंबियांना कळतं की अरे हा नेहमीपेक्षा काहीतरी विचित्र वागायला लागलाय. तर त्याला आक्षेप घेऊन तेवढ्यासाठी आम्हाला ए सर्टिफिकेट घ्यायला भाग पडलं गेलं सेन्सॉर बोर्डाकडनं. आणि तिथे मला मात्र वाईट असं वाटलं की त्या सदस्यांना मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी समजवायचा प्रयत्न केला की या वापरणाऱ्यांचा हेतू काय आहे. तर त्याचा साकल्याने विचार न होता केवळ कुठल्या तरी एका शब्दाशी अडून बसून अशी एक स्वतःला सांस्कृतिक सामर्थ्य असल्याची भूमिका सेन्सॉर बोर्डाने घेऊ नये असं मला वाटतं. अगदी खरं आहे की स्वतःला सामर्थ्य असल्याची भूमिका सेन्सॉर बोर्डाने घेतलीच नाही पाहिजे. मला श्रीधर त्रिवेदी तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा की जसा मगाशी म्हणालो की चित्रपटामध्ये काय लिहावं हा भाग पटकथाकाराचा आहे, तर लेखकाचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो चित्रपट कसा आहे, वाईट आहे, चांगला आहे हे प्रेक्षकांनी ठरवावं. हे तरी सेन्सॉर बोर्डाचं काम नाहीये. सेन्सॉर बोर्ड नेमकं तेच करताना आता दिसतंय. नाही, हे काम सेन्सॉर बोर्डाचं नाहीच आहे. किंबहुना यामुळेच आता ह्या क्षणी खरं तर अनेक विविध स्तरावरून सेन्सॉर बोर्ड हवं कशाला असाच मूलभूत मुद्दा आहे. बरोबर. कशाला पाहिजे म्हणजे आता इंटरनेटवरून जो पिक्चर यायचा आहे तो येतोच की, तर तिथं तुम्ही कसलं सेन्सॉरशिप आणणार आहे. पुढे मीडिया आता ही फक्त सुरुवात आहे. मी याला नेहमी असं म्हणतो की चिन्हसृष्टीची सुरुवात आहे आणि ह्याच्या पुढे इतका मीडिया वाढत जाईल की मोबाईलवर डायरेक्ट पिक्चर तुम्हाला बघायला मिळते. तयार झाला की तिकडून स्टुडिओतून थेट मोबाईलवर येईल, तेव्हा कुठून सेन्सॉर बोर्ड आणणार आहात. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड ही संस्था ऍक्च्युली लयाला चाललेली आहे. हे आपण आता म्हणजे एक्सेप्ट करायला पाहिजे. तुम्ही मगाशी सुरुवातच केली होती की ढिला पडत चाललाय जो हे आहे, कारण का ढिला पडतच जाणार. एखादी गोष्ट लोकसंख्येच्या प्रमाणात प्रचंड वाढत गेली ना की तिचा दरारा कमी होत जातो. तसं सेन्सॉर बोर्डाचं झालंय. ऑलरेडी इंटरनेटवरचा सगळा कंट्रोल सुटलेला आहे. प्रयत्न चालू होईल पण कदाचित सरकारकडून. आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर मग ज्यांना राजकारण खेळायचं ते राजकारण त्यात घुसवायला बघणार आणि ज्यांना त्यातून सुटायचं आहे कलावंत लोकांना ते आपला मार्ग सोडत जाणार. बरोबर. अशा वेळेला काहीतरी आपण काय करतो, आपण फार आयडियल अपेक्षा करतो की तिथं बुद्धिप्रामाण्यवादी माणसं असतील. पण बुद्धिप्रामाण्यवादी आहेत म्हणून तर मिराकलचा प्रश्न निर्माण होऊन मेसेंजर ऑफ गॉड मधनं सगळे रामायण घडले. हा वेगळा मुद्दा त्याच्यात येऊ शकतो. म्हणजे असं गॅरंटी काहीच नाही की ती व्यक्ती जी बसलेली आहे तिच्या विचाराशी सहमत असणं आणि नसणं हाच फक्त राहतो मुद्दा. आणि तिच्या हातात मग कंट्रोल द्यायचा का, तर आम्ही देणारच नाही. माझ्या मते जे प्रेक्षकांना ठरवायचं ते प्रेक्षकांना ठरवू दे, ज्यांना निर्माण करायचं त्यांना निर्माण करू दे. हा, फक्त मधल्या एका विशिष्ट याच्यामध्ये अगदीच जर काय
एथिक्सच्या फारच विरोधात, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मर्डरचं समर्थन दाखवलं असेल तर हे तिथं चूक आहे. कुठेतरी सेन्सॉर बोर्ड हवं. Correct. म्हणजे मला इथं आठवतं की पुष्पा भावे एकेकाळी सेन्सॉर बोर्ड लिहायला जायला पाहिजे असं म्हटल्या, आणि नंतर त्यांनी काम केलं एक 5 वर्ष, त्या म्हटले सेन्सॉर बोर्ड पाहिजे, कारण इतके वाईट पिक्चर आणि इतकी वाईट दृश्य येतात की ती कापली गेली नाही तर समाजामध्ये अराजक माजेल. अराजक माजेल. असं अगदी ते खरंय, म्हटले. अगदी खरंय. मला शेवटचे काही मिनिटं उरले आहेत. दिलीप ठाकूर, तुम्हाला विचारायचं की जसं ते म्हणाले की सेन्सॉर बोर्ड लिहायला गेलं पाहिजे, ही चर्चा देखील मध्यंतरी झाली, पण आता सेन्सॉर बोर्ड यांचं महत्व त्यांनी स्वतःहून कमी करून टाकलंय. असंच तर दिसते ना. आम्ही सुरुवातीला तेच म्हणालो की जे काही घटना घडतायत आणि आपण पाहतोय, पण मला एक नवीन भीती अशी वाटते की आता ना सिनेमाच्या सेन्सॉरशिपपेक्षा ना बाह्य सेन्सॉरशिप वाढणार की काय, असं हे दिसतंय. असं ही घटक दिसतंय. जास्त प्रभावी ठरत चालली. हे प्रभावी दिसते. म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे 3, 4, 5 सदस्य काय ते ठरवतील, पण तुम्ही बाह्य सेन्सॉरशिपला कसं रोखणार? आणि हे आता सगळं प्रसार माध्यम स्वतःचं महत्व वाढवणं, आणि सिनेमा आहे ना हे सॉफ्ट टार्गेट असतं की एखाद्या सिनेमावाल्यावर दगड मारला की लगेच तुम्हाला ऑटोमॅटिकली पब्लिसिटी मिळते. त्यामुळे बाह्य सेन्सॉरशिपचा जो धोका आहे भविष्यात तो आहे. आणि दुसरं हे म्हणतात त्याप्रमाणे की मोबाईलवर जर डायरेक्ट सिनेमा येणार असेल तर मग सेन्सॉरशिपचं अस्तित्व किंवा ताकद ती काय? त्यामुळे मला वाटतं भविष्यामध्ये जे निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आहेत, आपण काय दाखवावं हे मला वाटतं यांनी सामाजिक भान ठेवावं. परंतु पुन्हा तिथेच प्रश्न येतो की जर गचाळ चित्रपट बनत असतील किंवा विनाकारण काहीतरी वाह्यातपणा दाखवत असतील तर तिथे कात्री लावणारा कोणतरी तिथे पाहिजे. कात्री लावणारा कोणतरी पाहिजे. कात्री लावणारा कोणतरी पाहिजे. महेश सर, शेवटी मला तुम्हाला इथे विचारायचं मी नवतंत्रज्ञान आता येऊ घातलेलं आहे, म्हणजे नवा समाज निर्माण होतोय आणि नव्या समाजाला नवतंत्रज्ञानाची जोड मिळते. इंटरनेट मीडिया हे हा अत्यंत वेगाने संपूर्ण देशामध्ये पसरत चाललेला आहे. आपल्या आता 125 कोटी लोकसंख्येमध्ये 100 कोटी मोबाईल आहेत, मोबाईल धारक आहेत, 100 कोटी मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर 25 कोटीहून अधिक लोकांकडे स्मार्टफोन आलेले आहेत. या सगळ्यांकडे कोणत्या ना कोणत्या चित्रपटाची क्लिप असते, त्यांच्याकडे चित्रपट बघण्याची सोय त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून झालेली आहे. तर हे सगळं जे नवीन तंत्रज्ञान आहे, याच्यामध्ये चित्रपटाचा हा जो सेटअप आहे किंवा सेन्सॉरचं जे महत्त्व आहे ते कितपत टिकून राहील ही सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे. आणि या नवीन समाजाला अधिक सजग आणि चांगलं बनवण्याऐवजी त्यांच्यासमोर संभ्रम निर्माण करणं हे जर सेन्सॉर बोर्डाला महत्त्वाचं वाटत असेल तर त्यांनी ती भूमिका बदलली पाहिजे. आपला जो नवयुवक आहे याला आपल्या हक्कांबद्दल, आपल्या कर्तव्यांबद्दल अधिक सजग बनवणं जर आम्हाला जमलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला सेन्सॉर बोर्डाची गरज उरणार नाही. अगदी खरं आहे की या सेन्सॉर बोर्डात काम करणाऱ्या सदस्यांना सजग बनवण्यासाठी जर आपण खरंच पुढे गेलो आणि त्यांना समजावून सांगू शकलो तर या सेन्सॉर बोर्डाची लयाला जायची पण वेळ येणार नाही आणि सेन्सॉर बोर्ड बंद करण्याची पण गरज पडणार नाही. मात्र सेन्सॉर बोर्डात काम करणाऱ्या सदस्यांनी केवळ कुणीतरी आपल्याला नेमलंय आणि त्यांच्या इच्छेसाठी म्हणून आणि आपला प्रभाव दाखवण्यासाठी दुसऱ्यावर दबाव आणायचा आहे म्हणून यासाठी काम न करता प्रेक्षकांच्या नजरेत भरणारा सिनेमा आपण देऊ पाहतोय का, आणि समाजाची जागृती करणारा विषय जर आला असेल तर त्याला न्याय देण्यासाठी आपण इथं बसलो आहोत का, याचीच खरी चाचपणी अंतर्मनातनं करण्याची हीच वेळ आलेली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आहे काय आणि नाही काय हा पुढच्या काळातला भविष्यातला प्रश्न असाच कायम असणार आहे. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.